तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. रात्री 2ला झोपलो आहे, पहाटे 5ला उठलो आहे. आवरलं होतं, आवरून नंतर झोपलो होतो. बाकीच्याचं जो पण आवरत नाही ना तो पण झोपलो होतो. आणि आता बऱ्याच आवरलं सगळ्यांचं. 7 वाजले निघायचं आहे. ओके, झालं आवरलं, बॅगा वगैरे पॅक केलेल्या त्या. आणि जाताना गडबड नको म्हणून आत्ता जागा बॅग वगैरे आवरून ठेवलेले आहे ते. आवरावर अजून चालू आहे. ठीक, नको लाव. बॅग आवरावर चालू आहे. आता निघायचं इथनं पहिलं. तर कुठं निघायचं ते नंतर जाता सांगतो. ओके, कुठून जायचं विचारा की. तर गाईज लवकर आलो आहे आम्ही. तर एक पण शॉप ओपन नाही आहे सध्याला. लवकर म्हणजे 7:30 वाजले. ते आम्ही लवकर फिरणार आहे कारण आम्हाला आवडतं घ्यायचं. इथं भरपूर पॉईंट आहेत. माझे केस वगैरे विचित्र झाले आहेत, काही विषय नाही. तर हे असं अजून यांची शॉप वगैरे उघडायचे. एक पण शॉप ओपन केलेलं नाही. हे अजून जवळ तासाभराने आता ओपन करायला चालू करतात. 1 तासा-1.5 तासाने ओपन होतात. ओके, तर आम्ही आत्ता आलो आहे ते फेमस जे 50च्या नोटवरती ते हे आहे ना विठ्ठल मंदिराच्या पुढचं. तर तिथं आलो आहे. तर तिथं मस्तपैकी बघेन काय विषय येते. फोटो वगैरे क्लिक करेन स्टोरी वगैरेला. बघू मग काय विषय. आणि काहीच रात्री मी 2 वाजेपर्यंत एडिट करत होतो. ठीक आहे, एडिट केलं आणि माझ्याकडून काहीतरी व्हिडिओच्या फायली डिलीट झाल्या. तर मी नंतर अजून एकदा बघितलं कोणत्या डिलीट झाल्या. त्या माझ्या मोबाईलमध्ये होत्या व्हिडिओ वगैरे. तर ते अजून एकदा लॅपटॉपमध्ये घेतलं. नंतर लॅपटॉपमध्ये घेऊन एडिट केलं. 2 वाजेपर्यंत मला मी झोपलोच नाही. नंतर मी लगेच पहाटे 5ला उठलो आहे आणि अपलोडला व्हिडिओ टाकला. पण व्हिडिओ काय अपलोड झाला नाही. पैसे अरे 2 वेळा ट्राय केला. गाडी न्यायची वाटतं, त्याला विचार बरं. 2 वेळा ट्राय केला व्हिडिओ अपलोड करायचा, पण व्हिडिओ का अपलोड नाही झाला. ओके, तर आता तर व्हिडिओ नाही अपलोड केला. व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करेल, नाही तर मग जेव्हा टाईम भेटेल तेव्हा. आता ठीक आहे, माझी झोप पण नाही झालेली. बघू आता काय. आता जर मी नाश्ता वगैरे केला ना मला भरपूर झोप लागणार आहे फुल. कारण मी रात्री फक्त 3 तास झोपलो. तर काय ते विठ्ठल मंदिर आहे ना, इथं गाड्या तिथं पार्क केल्यात ना. त्याला विचारलं सिक्युरिटीवाल्याला तिथं. तर ते बोलला इथून चालत जावं लागतं 1 किलोमीटर, काहीतरी 1 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. तर ते चालत जावं लागतं. बोलला ठीक आहे म्हणलं. तर चालत आता. तर गाईज हे पाठीमागचं विजय विठ्ठल मंदिर जे फेमस आहे खूप. आणि थांबलो आहे तेव्हा 1 जण गेला तिकीट काढायला त्या साईडला. तिकीट काढून आल्यावर आतमध्ये जाणार आहे. जस्ट वेट करतो आहे तिकीट काढून आणण्याचे. ओके, तर काहीच हेच ते विठ्ठल मंदिर जे की 50 रुपयाच्या किंवा 10 रुपयाच्या नोटवरती आहे. ओके, तो हा रथ आहे. हा जो रथ आहे ना, तर गाईज हम्पीमधली 3 मोठी मंदिर आहेत ना, वीरपक्षा, कृष्ण मंदिर आणि विजय विठ्ठल मंदिर. ह्याचं नाव विजय विठ्ठल मंदिर आहे ॲक्च्युली. तर हे 1513मध्ये कुणी कृष्णदेवराय यांनी बांधलेलं होतं म्हणून थोडक्यात. तर ह्याच्यावर असं स्ट्रक्चर वगैरे कोरीव काम वगैरे केलेलं आहे, नक्षे वगैरे असं. तर हेच आहे फक्त बघण्यासाठी. ठीक आहे.
तर काहीच ह्या ज्या शिळा आहेत ना दगडाच्या ह्याच्यावर मस्त असं कोरीवकाम केलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे आणि प्रत्येक शिळेवर केलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक दगडावरती केलेलं आहे, प्रत्येक दगड कोरलेला आहे इथं. जेवढं दिसत आहेत ना वरती छताला पण केलेलं आहे ह्या साईडला वगैरे. ठीक आहे, अशा मूर्त्या वगैरे आहेत त्या किंवा अशी डिझाईन पण आहे, अशी डिझाईन आहे किंवा ह्या मूर्त्या पण आहेत, अशा मूर्त्या पण आहेत, सिंह वगैरे. तर गाईज हे म्हणतात ते काहीतरी मीटिंग रूम असं काहीतरी विषय. तर काहीच हेच ते विठ्ठलाचं मंदिर जिथून पहिली इथं मूर्ती होती. तर काहीच इथं पहिली विठ्ठलाची मूर्ती होती. ठीक आहे, अशी ती की आता पंढरपूरमध्ये इथून नेलेली. ओके, आणि ह्या साईडला विठ्ठलाला प्रदक्षिणा घालायला ह्या साईडनं जायचं आहे. ह्या साईडनं जाऊन असंच ह्या साईडनं बाहेर निघते. ओके, पूर्ण असे राऊंड प्रदक्षिणा, पूर्ण राऊंड होते प्रदक्षिणाचा. ओके, तर काहीच काल आहे ना, काल सनसेट बघायला मी ते डोंगर दिसते, आता हे कॅमेरा दिसते, मी झूम करून होतो, तेच आहे ना सनसेट पॉईंट अंजनाद्री हिल. ओके, अंजनाद्री हिलकडे गेलतो ना, तो तिथं आहे. तिथून टेम्पल जवळ तिथून आम्हाला दिसत होतं, पण म्हणलं हे उद्याचा म्हणजे सेकंड डेसाठी आम्ही हा पॉईंट निवडला होता सकाळ कारण मस्त फ्रेश वातावरण आहे, गर्दी पण नाही एवढी, काय ऊन पण नाही, एकदम मस्त चिलमध्ये. ओके, तर बघतोय आता मंदिर तर पाहिले, आतमधून पण पाहिले विठ्ठल मंदिर जे की तिथं विठ्ठलाची मूर्ती नाही आहे वगैरे. ओके, आणि नक्षीकाम वगैरे बघतोय एक. तर काहीच ते विठ्ठल मंदिराच्या बाहेर आलो ना, त्याच्या उजव्या साईडलाच हे शिव मंदिर आहे, प्राचीन म्हणजे जुनं शिव मंदिर आहे. मला तिथं पण जाऊन यावं. तर आलो ह्या साईडला. आता जेव्हा आम्ही सकाळी आलतो ना एवढी गर्दी नव्हती, आत्ता ते फुल भरलं आहे तिथं विठ्ठल मंदिर. झाडून काढायचं आलो इथलं अजून. काका एक मिनिट, वीडियो अलाउड नहीं है। अलाउड नहीं है? हाँ, ठीक है, फोटो नहीं। ठीक है, फोटो निकाल सकते ना, फोटो निकाल सकते हैं बस, वीडियो अलाउड नहीं है. ठीक आहे, फोटो फक्त फोटो काढा, व्हिडिओ का अलाउड नाही आहे. शिवी देऊ नको की मग हे सांगितलं. तर काय हे असं मस्त दगडाचं कोरीवकाम करून नक्षी वगैरे काढलेलं शिव मंदिर आहे जुनं. ओके, आतमध्ये हे अशा प्रकारे आतमध्ये. ठीक आहे, तर ते काका बोलले व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तर मी तर व्हिडिओ माझा तर कावापासून चालला व्हिडिओ. ठीक आहे, असं एक मंदिर आहे साईडला. आतमध्ये पिंड नाही आहे, मग आतमध्ये काहीच नाही, नंदी नाही, पिंड नाही, काय नाही. वैष्णव म्हणजे कोणाचं? हे गवत्या वैष्णव म्हणजे कोणाचं? अच्छा, युद्ध झालं तर त्यावेळेस खंडित केलं म्हणतं, मूर्त्या काढून टाकल्यात त्यामुळं खंडित झालेल्या मूर्त्या डायरेक्ट तोडलेले. तर काय तिथं आतमध्ये हे जे शिव मंदिर आहे ना, हे आतमध्ये मूर्ती नाही आहे, कारण जेव्हा लढाई तिथं युद्ध वगैरे झालं ना, तर त्या टायमाला त्यांनी मूर्त्या
तोडल्या होत्या तर ते काढून टाकल्या त्या. जस्ट मंदिर आहे फक्त आता तिथं. त्याला आलाय कटाळा. त्या ती म्हणते हाय लाव. तर काहीच विठ्ठल मंदिर झालंय, शिव मंदिर पण झाले. आम्ही नंतर इथून सुग्रीव केवला चाललोय. इथून पुढंच आहे थोडं, एक 500 मीटरवर राहिले. तर पाय दुखा लागल्यानं झालं. हे असं जाता जाता असं दगड वगैरे आता प्रत्येक ठिकाणी असं स्ट्रक्चर आहे की दगड वगैरे आहे, ते शिळा वगैरे आहे, ते त्याच्यावर नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. आता इथं पण आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. तिथं पण आहे, तिथं पण आहे, पाठीमागं पण आहे, हे साईडला पण आहे. आला गौतम, आला गौतम, आला गौतम. तर काय ही, तर गाईज ही नरसिंह मंदिर आहे. ठीक आहे. तर काहीच मंदिरात मूर्ती वगैरे काही नाही आहे. पूर्ण जेव्हा लढाई झाली ना तेव्हा सगळं डिस्ट्रॉय केलेलं आहे, त्यामुळे मूर्ती नाही आहे आतमध्ये. ओके. आणि समोरच ही जी समोर दिसते का, ही सुग्रीव केव आहे. ओके. तर आम्ही काल ते मातंग हिल्सला वरती त्या साईडने गेलो होतो, आणि अच्युतराय टेम्पल त्या साईडला आहे. आणि ते समोरचं विरूपक्ष ना, विरूपक्ष टेम्पल ते त्या साईडला. ओके. आणि ते काल वरती गेलं अंजनोद्री. मला नीट उच्चार करायला येत नाही, पण ते तिथं अंजनोद्री आहे. ओके. हनुमानाचा जन्म किंवा हनुमानाचा जन्म तिथं झालेला. ओके. तर तो तिथं काल रात्री गेलेला पॉईंट आहे तिथं. तर इथून सगळे पॉईंट दिसतात जवळपास. ठीक आहे. आता तर लय थकवाला आहे. त्या विठ्ठल मंदिरापासून 1 मिनिट हे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर आहे. चालत आलोय. काय जण एवढी थकलेत ना, काल जास्त चालल्यामुळे लय थकले ती. काय दोघं तिकडे पाठीमागं जायते, आम्ही 4 जण आलेलो आहे. ओके. आम्हाला शिवाय काय तर काही फिरत आलतो एका मंदिरात आतमध्ये आलो, तर इथं एक तुटलेली मूर्ती आहे. बाकीच्या मंदिरात मूर्त्या नाही आहेत, पण ह्या मंदिरात मूर्ती आहे पण तुटलेली आहे अशा प्रकारे. ठीक आहे. तर इथे फक्त इथं दिसली फक्त मंदिरात मूर्ती तुटलेली. तर गाईज हे वराह मंदिर. आहे का. तर गाईज ह्या पण मंदिरात पिंड आहे आणि नंदी पण आहेत. तर गाईज हे वराह मंदिर. ठीक आहे. इथून आतमध्ये आलोय. राईट साईडला अच्युतराय टेम्पल आहे. तर ह्या मंदिरात पण इथं हे आहे, महादेवाची पिंड आहे आणि नंदी पण आहेत. ओके. तर काय मंदिरात आहे मूर्त्या वगैरे आहेत किंवा पिंड आहे, पण काय मंदिरात नाही आहेत. बरीचशी मंदिरं आहेत ना रिकाम आहेत. तर काय जी पाठीमागे दिसते ना ही सुग्रीव केव आहे. तर इथं आहे ना सुग्रीवने रामांना जे सीताचे जे दागिने त्याला भेटले होते ना, ते राम शोधत चालते ना, तर त्यांना ते दावले होते, त्यांनी इथं दावले होते. ओके. तर असा प्रकार आहे ते. शूज काढायचे भाई. सीता के आभूषण दिखाए थे. माना जाता है कि रावण
तू घे सुद्धा तर काहीच ही सुग्रीव गुफा इथं सुग्रीव राहत होते. ओके शूज काढून आहे काढकी शूज. आणि इथं पण असं सुग्रीव राहत होता इथं. ओके राहत होते सॉरी. तर हीच ती गुफा आहे जिथं सुग्रीव राहत होते. ओके तर इथं अशा प्रकारे तर काहीच रिटर्न आलोय विठ्ठल मंदिरापाशी. पाठीमागं सगळं फिरून आलोय. तर जायचं आहे गार्डनकडे. इथं बसा की मागं बस. उलट चला. ओके काहीच आलं रिटर्न. जिथं गाड्या लावल्यात ना तिथं आलो रिटर्न. ग त्यात फुफुटे मला असं दम भरलं सगळ्याला. तर ओके काही जिथं गाड्या लावल्यात त्या पार्किंगला तिथं आलो आहे. बसने आलो आहे. आणि आत्ता मार्केट ओपन झालं आहे. सकाळी सगळं क्लोज होतं तर आता त्याने ओपन केलं आहे मार्केट. बघू जर काय असेल खरेदी करायचं काय असेल तर बघू काय विषय आहे ते. चला तर काहीच विठ्ठल मंदिरपासून आलो ना तर इथं अंडरग्राऊंड मंदिर आहे. ठीक आहे. तर रस्त्याच्या कडेला आहे. काल पण जाताना दिसलं होतं पण काल थांबलो नाही. आज आहे टाईम जाताना तर म्हटलं थोडंसं थांबून जावं. ठीक आहे. हे असं अंडरग्राऊंड आहे. हे जे आहे ना हा रस्ता वरती आहे आणि हे खाली जाऊन अंडरग्राऊंड आहे. म्हणजे वरून दिसत नाही काय. तर काहीच दर्शन करायला जाताना आता सध्या तर पाणी सगळं इथं नंदीच्या कडे वगैरे एवढं पाणी. खड्डा वगैरे नाही ना इथं. वास पण येतं रे पाण्याचा. हा साचलेलं पाणी आहे ना. तर काहीच महादेवाचं मंदिर आहे. शिव मंदिर आहे. तिथं बाहेर नंदी आहे. पण पाणी तर साचलेलं आहे ना. लय दिवसाला वास मारा लागले पाणी. एवढं नाही काय नाही एवढं शेवाळ आहे फक्त. पण वास मारतंय का ना. एवढं नाही येत नॉर्मल येतोय. मला तर येतं भाई वास. गार पण पाणी पण गार आहे. ठीक आहे. दर्शन घ्यायचं आतमध्ये जाणार. 12 फुटाची मूर्ती आहे. काळ्या पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती. 12 फुटाची मूर्ती आहे काळा पाषाणमध्ये कोरलेली. पाण्यातच बुडलेला असतो काय. आणि इथला तळ कायम पाण्यात बुडलेला आहे. किती खाली आहे. चापसून रे बाबा. लाईटीला हवा रे भाई. तिथं काय होतं गोल लग्नावर का दर्शन झालं असेल तर चालणार रे भाई पाटापाटा. येणार नाही कोण आतमध्ये. चल पाय पण तर काही असं पिंड आहे.
ठीक आहे. शक्य आहे बारकी मूर्ती आहे काय? हां पिंड आहे रे. ती मोठी कुठं आहे? मोठी काय माहिती कुठं. तर काय सगळं पाणी आहे इथं आपल्याला. खाली शेवाळ पण झालेला आहे, पाय पण घसरतं. ओके, अशा प्रकारे आहे मंदिर. ठीक आहे, मंदिराचं दर्शन घेतलं आतमध्ये आहे ना. वटवागुळ होतं एक, माझा मित्र गेला तेव्हा त्या टायमाला वटवागुळ निघालं, पण मी गेलो त्या टायमाला नाही निघालं. बरं झालं. ठीक आहे, आता इथून पुढं दुसरं लोकेशन आहे लोटस टेम्पल. आता इथून लोटस टेम्पलला जायचं आहे. तर गाईज नेक्स्ट लोकेशन आलं आहे लोटस टेम्पल. इथं एक मंदिर आहे ना, जवळजवळ आहे ती, त्यामुळं इथून झालं की तिथं, तिथलं झालं की तिथं. ठीक आहे, आता आलो आहे लोटस टेम्पलला. तर गाईज लोटस महाल आहे ना, हे पाठीमागं आहे, त्याला जायला तिकीट आहे आणि तिकीट काउंटर आहे त्या साईडला आहे तिकडे. त्यापेक्षा मग इथं त्यांनी स्कॅनर ठेवला आहे, त्या स्कॅनरवरून तुम्ही तिकीट वगैरे बुक करू शकता. तर ज्ञानेश्वर करतो तिकीट बुक. तिकीट बुक होईल तेव्हाच मग आतमध्ये जायचं, एंट्री, त्याशिवाय एंट्री नाही आहे. तर काहीच पर हेड 35 रुपये तिकीट आहे आतमध्ये यायला. ठीक आहे, तर आतमध्ये ते राहणी महल आहे काय तिथं, आणि हे लोटस लोटस महल हा हेच आहे ना. तर दुसरं आतमध्ये मोठा दगड दिसलाय. काय नाही बघायसारखं, तर असा विषय आहे. तर काहीच लोटस महलचा पॉईंट झाला आहे. आता डायरेक्ट इथं दुसरा कुठला पॉईंट आता मी थांबणारच नाही आहे. ओके, पाणी वगैरे पिलो जस्ट. सकाळधरनं काय खाल्लं पण नाही आहे, पाणी जस्ट आत्ता पिलो सकाळपासून. ओके, आता वाजले तर 12 वाजले तर राईट दिसतंय का, 12 वाजले तर आता डायरेक्ट इथून रूम. ओके.